तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? खूप दिवसांनी व्लॉग शूट करतो आणि गोडीदेव समाप्त झाले. तर आता गोडीदेव समाप्त झाल्यानंतर आता मी व्लॉग शूट करतो. आणि आज गोडीदेव झाल्यावर 15-20 दिवस झाले आणि आज आहे आमच्या गावामध्ये गोडीदेवाचा 6 महिना. 6 महिन्याला भावपुडी असते बकऱ्याची. तर आता आम्ही तिथे जातो, तर तुम्हाला दाखवतो. आणि भावपुडी मी अजून तक पाहिली नाही कशी करते, तर आता मी तुम्हाला पण दाखवतो, मी पण बघतो. तर चला मग आपण जातो पहिले शेषदाच्या घरी. शेषदाच्या घरून काही सामग्री घ्यायची आहे, तर चला मग आपण शेषदाच्या घरी जाऊ. तर 1 वाजला. तर आता किती वाजते आणि चंद्रपूर जिल्ह्याची तुम्हाला ऊन तर माहित आहे कशी आहे. तर जाऊ आपण आणि मजा करू, माहोल करू आणि तुम्ही पण एन्जॉय करा. तर चला मग जाऊ आता शेषदाच्या घरी. मित्रांनो, आता मी तिकडे जायसाठी निघालो शेषदाच्या घराकडे. तर इकडं ऊन तर अशी आहे, तर टेम्परेचर आपलं 47 डिग्री पलट जाते. तर आता आपण शेषदाच्या घरी जाऊ आणि तिकडून मग जायचं आपल्या देवखड्याकडे. तर चला. तर मी शेषदाच्या घरी आलो. हे आता आपण निघालो. आम्ही बघू शकता तुम्ही शेषदा समोर घेऊन आणि आपले कालू भैया आणि ढोल वाजत. पण जसा आपल्या गोडदिवाला ढोल वाजला तसा ढोल वाजणार नाही, तर कारण की म्हातारी आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपण जाऊ आपल्या देवखड्यामध्ये. तर चला मग. आम्ही निघालो आणि आपला सोयरा जे आहे यरगाडे एलकी तिथे आता घेऊन समोर पूजा पाती घेऊन समोर जात आहे आणि ढोल वाजवत. बघू शकता तुम्ही. हा ब्लॉग गोडीदेव नंतर 15-20 दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतो. आता जो आहे आजचा दिवस हा गोडीदेवाचा 6 महिना आहे आणि 6 महिन्याच्या दिवशी आमच्या इकडे भावपुडी असते बकऱ्याची. तर आता आम्ही कुवारा भिसन ह्या ठिकाणी आलो. म्हणजे आपल्या शेषदाच्या शेतामध्ये कुवारा भिसनचं छोटंसं एक मंदिर आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो आणि तुमचं का होते. तर इथं खूप माहोल होऊन राहिला आणि बघू शकता आम्ही ढोल वाजवत पूर्ण आलो. मित्रांनो, तर आपले जे गोडीदेवाचे व्लॉग जे आहे तुम्ही एवढे व्हायरल केले की माझे 1000 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट झाले. आणि तुमचं मनापासून धन्यवाद 1000 सबस्क्रायबर केल्याबद्दल. तर आता आम्ही असेच गोडीदेवाचे व्लॉग तुम्हाला टाकीन. तर तुम्ही असेच शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्ही पहिला कमेंट करा. तुम्ही जिथून व्हिडिओ बघत आहे तिथून कमेंट करा. मला माहीत नाही कुठपर्यंत आपले व्हिडिओ गेले तर तुम्ही कमेंट करा. तर आता आम्ही परसाचे पान जे याल का म्हणते जे पानं आहे ते आणायला आलो. तर हे बघू शकता, हे झाड आहे. ह्या झाडाचं आपल्याला पानं न्यायची आहे, तिथं पत्राई करायची आहे. तर तुम्हाला दाखवतो, फुल माहोल होणार आहे. मित्रांनो, हे परसाचे पान आहे, त्याची आता पत्राई कर. तिथं गहू वगैरे ठेवते पत्राईवर. तर आता मी तुम्हाला सांगितलं देवखड्यामध्ये भाव आहे, पण देवखड्यात भाव नाही. तर आपल्या कुवारा भिसून शेषदाच्या शेतामध्ये आहे तिथं भाव होणार आहे. तर मला माहीत नव्हतं. तर आता आपण जाऊ तिथं आणि हे पत्राई वगैरे करू आणि तुम्हाला दाखवतो. तर अजून एक वेळा तुम्हाला धन्यवाद म्हणतो 1000 सबस्क्रायबर केल्याबद्दल माझी लवकरात लवकर. तर अशीच मला सपोर्ट करत राहा आणि अशीच मी तुम्हाला एन्जॉय आणि गोंडी कल्चर तुम्हाला दाखवत राहतो. तर चला मग आता आपण जाऊ त्या कुवारा भिसून का. तर चला मग. आम्ही इथं झेंडा वगैरे लावणार. तर झेंड्याची पूजा करून चालू आहे. झेंडा जो आहे मित्र आणि मोहाचं फूल जे आहे त्यांना धूत आहे. तर बघू शकता तुम्ही तिकडे पूजा चालू आहे. तर पूजेला आपण डिस्टर्ब करू नये. तुम्हाला पूजा दाखवतो आणि झेंडा लावत आहे. तर बघू शकता आमचे मामाजी पूजा चालू आहे. आणि आता काय झालं, हा इथे इस्तू लावून होता तर माझा पाय पडला आणि पूर्ण फोडं आले, असा लगडून राहिलो. तर अजून 47 डिग्री सेल्सिअस आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात खालून गरम, पाय अजून जळला तर असं फोडं आले. तर तुम्हाला मी दाखवतो, पूजा चालू आहे.
आणि रीतिरिवाजांना इथं पूजा चालू आहे, तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि ढोलाच्या माझा आवाज नसणे तर पहिले सॉरी, तर तुम्हाला मी दाखवून राहिलो. मित्रांनो बकरा आणला आहे, तर बघू शकता तुम्ही बकरा आणलेला दाखवू शकता. दिवसाचा भाव राहणार आहे, 12 दिवसात जे बनतात आम्हाला जो बकरा जो आणलाय तो आम्हाला हिंडून राहिलाय. तर आता आमचे दुसरे मामाजी आहे, राजू मामाजी, आता ते धुवून राहिले पाय. तर होऊ शकत मामाजींचे पाय धुतले ते त्यांचं पण काम नाही झालं. आता मोठी बाबाजी आहे, तर आता मोठे सोयरेच म्हणा लागेल त्याला. तर ते आता पाय धुवून राहिले, जुनेवाले. तर बघू शकता तुम्ही पाय धुवायला सुरुवात केली ते ना. तर आमची अपेक्षा आहे की त्याच्या हाताने भाव घेतला पाहिजे. आता वाजवा, ढोल वाजवा ना मामाजी, ढोल वाजवा. सगळे इथं बसून आहे, वाट पाहत आहे भाव घ्यायची. तर बकरा काही भाव घेऊन नाही राहिला. तर बघू शकता तुम्ही सगळेजण वाट पाहत आहे. आणि चंद्रपूरचं वातावरण तुम्हाला माहिती आहे, 47°C आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही इकडं आलो आहोत. तर शेतामध्ये भाव चालू आहे. तर बघू शकता तुम्ही आणि लहान लहान मुलं पण बसून आहे आमच्या इथं, बघू शकता. आमचे जे सोयरे जे आहे मधलाच माझीच मनाचे, तर आपले शिवा एलके, तर ते आता पाय धुत आहे त्याचे. बघू शकता सर्वजण आमचे जे नवीन सोयरे जे आहे तर ते आले आहे. तर बघू शकता आणि त्याच्या हाताने आता पूजा करणं चालू आहे.
मित्रांनो आता मी धुणार आहे, तर आता सोयरा मी पडतो, आता मी आता धुवायला काही घेतच नाही. एक बकरा मारायला गोमतीर पास द्या, गोमतीर भाव घेतलाय, तर माझ्या ब्लॉग शूट मध्ये आला नाही तो, पण भाव घेऊन घेतला. तर मी थोडं इकडे बाहेर गेलो होतो, तर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पहिलं सॉरी. तर आता तुम्हाला दाखवतो समोरची प्रोसिजर काय होती. तर मित्रांनो, आपले बंडूजी एलके आमचे मामाजी ते थोडं आपल्या चॅनल मध्ये थोडंसं मनोगत करणार आहे, तर तुम्हाला दाखवतो काय बोलते. तर आम्ही केळी येथील सगा बांधव कोरा भिवसण ठाण्यामध्ये उपस्थित होऊन आमचे सगळे सगा बांधव आज इथे राजा कुवारा भिवसण सगळ्या बांधवातर्फे आम्ही इथे सामूहिक येऊन इथे पूजा केली जाते. तसेच इथे पानग्याचा स्वयंपाक पण असते आणि इथे आमचा आता कार्यक्रम संपला आणि आम्ही सगळे सगळा बांधव आपापल्या घरी जाणार आहोत. जय शिवा. धन्यवाद मामाजी. तर आता आम्ही घराकडे निघून राहिलो, तर चला मग जाऊ आता. आणि इथंच ब्लॉग इथंच एंड करतो मी. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जय शिवा, जय जवाहर. मित्रांनो, आता मी घरी निघत आहो, तर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्ही जिथून व्हिडिओ बघत आहे माझा, तर तिथला शहराचं कमेंट करा, कमेंटमध्ये शहराचं नाव टाका. तर आता आम्ही घराकडे निघत आहोत, तर चला मग घरी जाऊ आणि तुम्हाला बाय बाय करतो. इथंच सेवा जवाहर, बाय बाय. मित्रांनो, जेव्हा मी गोंडीदेवाचे जेव्हा ब्लॉग शूट केले तेव्हा माझे केस लांब होते, तर आता मी कट केले ते केस. तर मला कोणी कोणी ओळखत नाही, तर मी त्या दिवशी मार्केटमध्ये गेलो तर मला दोघं तिघं मिळाले. तर तुम्हीच ब्लॉग शूट केले का? हो, मीच होय म्हणलं. तेव्हा कोणी ओळखलं नव्हतं, तर मी तेव्हा केस कापले होते. तर ब्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आता पण ह्या केस हेअरस्टाईलमध्ये मी स्मार्ट दिसतो, पण तेव्हा स्मार्ट होतो, पण आता मी स्मार्ट पहा. तर आता एक्स्ट्रा चॉकलेट पाहिजे. तर आता चला जाऊ. आता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप शेअर करा. अशीच गोंडी कल्चर मी दाखवणार आता. तर असेच व्हायरल करा. गोंडीवाचे जेव्हा ब्लॉग माझे एवढे व्हायरल करून टाकले, बहुत व्हायरल केले, म्हणजे खूप आभार आहे तुमचा. तर थँक्यू. 1K कंप्लीट करून दिले फॅमिली, यूट्यूब फॅमिली. तर सेवा जवाहर, बाय बाय, सी यू, टेक केअर, बाय बाय. आता आपण जाणार आहोत, तर वेदरचे ब्लॉग टाकीन मी. तर आता वेदर चालू होते चांगले, पाण्याचा वेदर चालू होईल, तर तो आम्ही ब्लॉग शूट करी आणि खूप माहोल होणार आहे. तर चला मग बाय बाय. आता भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा.